हिंगबघा नांदेडकर, आज आहे की नाही मकर संक्रांतीचं आमच्या मेसवाल्या काकूंच्या घरी मी पोळ्या करत आहे. आणि पोळ्या मला जमतात, पण काही लोकांचा संभ्रम आहे की मला पोळ्या जमत नाहीत, त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ करते. आणि पोळ्याची सगळ्यात पहिल्यांदा मी रेसिपी सांगते. आमच्या काकूंनी खूप मेहनत घेतली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुपारी 3 वाजता मी जेव्हा जेवायला आली होती तेव्हा काकूंनी डाळ टाकली. तेव्हापासून आत्तापर्यंत काकूंनी काम केले आणि मला सहज हसत म्हणल्या होत्या की मदतीला ये. पण मला वाटलं की यायला पाहिजे आणि मला करायला आवडतं म्हणून आली मी. आणि मग नंतर काय काकू पोळ्या करत होत्या. काकूंच्या एक 10-15 पोळ्या झाल्या होत्या. पण मग आलो आणि मी थोड्या थोड्या पोळ्या केल्या आणि आत्ता पण पोळ्या करणं चालू आहे. पण पोळ्या करत असताना ती डाळ जी आहे ती पहिल्यांदा निसून घ्यायचं आणि तिला आहे ना शिजून घ्यायचं, म्हणजे शिजवायचं. आणि ती थोडीशी नरम नरम झाली की मग तिला आमच्या वेळेस तर म्हणजे काय म्हणतात त्याला पुरण पात्र होतं. आता मग चाळणी निघाली, त्यानंतर मिक्सर वगैरे हे सगळं. पण मिक्सरमध्ये काही डाळ व्यवस्थित निघत नाही. काही काही ठिकाणी घोटून पण घेतात तिला शिजवून. पण ज्याच्या त्याच्या पद्धतीनं. आणि थोडीशी हळद वगैरे आपल्या मराठवाड्यात तर टाकत नाहीत, ते बाहेर टाकतात. मग थोडंसं असं पिठाचा हुंडा घ्यायचा आणि त्याच्याबरोबर आहे ना असं पुरण घेऊन त्याला असं भरायचं, त्याचं पुरण वगैरे करून. आणि पीठ वगैरे व्यवस्थित चुरून घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि साखर चवीनुसार टाकायची, म्हणजे गोडच सहसा तरी. आणि मग नंतर आहे ना हे असा हुंडा भरून घेतला. मग तिचं असं तोंड बंद केलेलं असतंय ना, हे तोंड बंद केल्यानंतर हे असं असं त्याला दाबून घ्यायचं आणि थोडंसं असं म्हणजे हाताला पीठ घेऊन आहे ना त्याला असं 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 करून घ्यायचं. का माहितीये का? कारण का मदत भरलेलं पुरण आहे ना पूर्ण कडला जातं आणि कडची चपाती म्हणजे पोळी सपक आणि आत गोड असं लागत नाही, म्हणजे बरोबर पुरण जातं. मग थोडंसं असं पुरण टाकलं, तिला लाटून घ्यायचं आणि शक्यतो तो तोंड जे दाबलेलं असते ते खालून करायचं, कारण का म्हणजे असं फुटत वगैरे नाही पोळी. आता हे या पुरणामध्ये थोडंसं म्हणजे डाळ डाळ झाली आहे, पण तरी पण छान आहेत पोळ्या. पोळ्या एकदम एक नंबर होत आहेत. हलक्या हाताने असं लाटून घ्यायचं, कडकडनं पहिल्यांदा लाटायचं, कारण का पोळी कडनं जाड झाली की व्यवस्थित वाटत नाही. आणि ह्या अशा पद्धतीने आहे ना मराठवाड्यामध्ये पोळ्या केल्या जातात. आमच्या आता मेसवाल्या काकूंच्या घरी मी पोळ्या करते. घरी तर तसं करायला जमते आणि करते पण. आणि घरी मुलींच्या स्वयंपाकाबाबत म्हणलं तर आई तर फारच हे असते. आणि माझ्या इतर लय 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 आहे, कारण का तिला वाटते की पोळी शिकवली पाहिजे, मुलीला आलं पाहिजे. तसं मुलांना पण आलं पाहिजे आजकालच्या, कारण का बायकोचे लाड पुरवणारे पोरं आजकाल आहेत. तर यायला पाहिजे. अशा ह्या पुरणपोळ्या, ही दुर्डी ह्यामध्ये अशा पुरणपोळ्या ठेवायच्या. आणि ही पुरणपोळी जी आहे ती मुडपवलेली ती तव्यावरच मुडपायची. का तर म्हणजे जे भाजलेलं नसतंय ते व्यवस्थित भाजून घ्यायचं. म्हणजे पुरणपोळी शक्यतो तर एकाच वेळेला उलटायची, म्हणजे पहिल्यांदा थोडीशी कच्ची भाजू द्यायची आणि जेव्हा पलटून टाकतो तेव्हा सेकंड टाइमला सगळी भाजू द्यायची. आणि मग नंतर तिला 2 ह्याच्यामध्ये भागामध्ये फोल्ड करून भाजून घ्यायचं. पीठ एकदम छोटं घ्यायचं, पुरण जास्त घ्यायचं कधी पुरणपोळी करत असताना. आणि ह्या पद्धतीनं म्हणजे पहिल्याच्या बाया तर असं उलटणं गिलटणं काही वापरत नव्हत्या, पण आजकालच्या मुली म्हटल्यानंतर उलटणं वापरावंच लागतं. पोळ्याची भीती राहते आणि हाताला चटके लागल्याशिवाय स्वयंपाक चविष्ट होत नाही म्हणतात. आता इथे थांबल्या थांबल्या नाही म्हणलं तर एक 20 पोळ्या केल्या असतील मी, जास्त नाही. पण ठीक आहे, तरी पण असं पुरणपोळ्याचा स्वयंपाक करा, शिका. जर कोणाला काही प्रश्न असतील तर ते नक्की कमेंटमध्ये विचारा. डिरड्या वगैरे सगळा स्वयंपाक येतो बरं का मला. कोणाकोणाला येतो त्यांनी पण कमेंट करा. थँक्यू.